गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजचा व्हिडिओ असणार आहे की घरच्या घरी मेनिक्युअर तुम्ही कसं करू शकतात, कारण बऱ्याच जणींना सलूनमध्ये जायचा कंटाळा येतो जसं की मला। तर त्याच्यामुळे मी घरच्या घरी मेनिक्युअर कशी करते हे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तर त्याचबरोबर मी घरगुती असा स्क्रब हातांसाठी कसा बनवते हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। म्हणजे त्याच्याने तुमच्या हातांचा टॅन जाईल आणि तुम्ही असं मेनिक्युअर आपण आठवड्यातनं किंवा 15 दिवसातनं करतो, पण तो स्क्रब असंही वापरला तुम्ही तरी तुमचे हात छान मऊसूत राहू शकतात। कारण आपण रोजच्या कामांमध्ये आपले हात म्हणजे आपलं लक्ष नसतं, कारण पण ते ड्राय होत जातात आणि मग आपल्याला काहीतरी त्याला नरिशमेंट हवी असते। तर तो तुम्ही स्क्रब हा डेली पण यूज करू शकता। तर चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। 2 टेबलस्पून कॉफी, कोकोनट ऑइल, लास्टला मी ॲलोवेरा टाकणार आहे। हे तर त्याच्यात मी ब्राऊन शुगर घेतली आहे, ती मिक्स करणार आहे। तर हे बघा, हा झाला स्क्रब तयार। याच्यात जेव्हा मी स्क्रब करेल तेव्हा साखर याच्यात मिक्स करेल आणि मग ते हातांसाठी वापरू। आणि मी इथे आपल्याला काय काय लागणार आहे हे सगळं साहित्य मी काढून ठेवलेलं आहे, जशी नेल पेंट आहे, नेल रिमूव्हर आहे, ब्लफर आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत। आणि हे जे नेल रिमूव्हर आहे तर हे अगदी इझी आहे, जस्ट आपला एक फिंगर आपण डिप करायचा आहे आणि नेल रिमूव्हर पटकन रिमूव्ह केलं जातं, कोणताही ड्रायनेस न सोडता हातांवर। शॅम्पू टाकलं आणि लेमन पण टाकणार आहे। तर पूर्ण 10 मिनिट्स तुम्हाला असे हात सोक करायचे, आणि शांतपणे एन्जॉय करायचं आहे, मस्त म्युझिक लावायचं आहे आणि 10 मिनिटं कसलाही विचार न करता डोळे बंद करून म्युझिक ऐका। बघा मग किती मस्त वाटते, रिलॅक्सिंग जी फिलिंग येते तर ती खूप भारी असते। आफ्टर 10 मिनिट नंतर हा घरगुती स्क्रब आहे तो वापरूया आता, आणि तो मिक्स करून घ्यायचा छान। हे बघा असा, सो हातावर असा हलकासा 2 ते 3 मिनिट पर्यंत तुम्ही असं करायचंय, स्क्रब करायचंय हाताला, म्हणजे टॅनिंग वगैरे सगळी निघून जाते। दोघं हातांना छान स्क्रबने स्क्रब करून घ्यायचं आहे आणि मग नंतर हात स्वच्छ धुवून टाकायचे। पूर्ण बॉडीला पण हा वापरू शकतात स्क्रब, खूप इन्स्टंट याचा रिझल्ट आहे। पण याचा रिझल्ट तुम्ही जेव्हा हँड वॉश कराल तेव्हा अगदी मऊसूत तुमचे हात होतील। तर आता आफ्टर स्क्रब नंतर मी आता इथे नेल्स कट करून घेते आहे, कारण वॉर्म वॉटरमध्ये हँड आपण सोक केल्यानंतर नेल्स मऊ पडतात आणि छान हेल्प होते, इझिली कट केले जातात, पाहिजे तसा शेप दिला जातो। आता मी इथे राऊंड शेपमध्ये माझे नेल्स ठेवते नेहमी, म्हणजे कट करते। तर तुम्ही राऊंड किंवा स्क्वेअर जो तुमचा शेप असेल, तुम्ही मेंटेन करायचा असेल तर तुम्ही तो शेप देऊ शकता। तर अशा प्रकारे मी आता इथे नेल्स कट करून घेते। नेल कट केल्यानंतर त्यांना मी आता शेप देणार आहे, राऊंड किंवा स्क्वेअर ह्या दोघांपैकी एक शेप देता येतो। मी माझ्या नेल्सला शक्यतो राऊंड शेप देते आणि त्याआधी हे नेल्स मी क्लीन करून घेते। आपण दिवसभर काम करताना घाण जाऊन बसते आणि ती घाण क्लीन करणं खूप गरजेचं असतं, तर तेच मी इथे करते आहे। तर तुम्हाला मी जे एवढे वापरले टूल्स तर एवढी काही गरज, तर मी इथे जे वापरले आहेत नेल्स क्लीन करण्यासाठी, तर हे आपल्याकडे अवेलेबल असतील असं नाही की साधं नेल कटर असतं, त्याच्या मागे अटॅचमेंट असते, तर त्याच्या मदतीने पण आपण आपल्या नेल्समधली जी घाण असते ती क्लिअर करू शकतो आणि नेल्सला छान शेप देऊ शकतो। हे बघा, तर हे सुरुवातीला वापरायचं असतं, हे स्क्रबर आहे, मग नंतर हे यूज करायचं। त्यांनी हे बघा, स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 अँड स्टेप 4। तर स्टेप 1 वर फाईल आहे, तर हे फाईल करायचं नेल्सला कारण इथे डेड स्किन असते सगळे वर, मग ते असे घासलं याच्यावर की हे, तर याला म्हणतात फाईल करणे। आणि याला नंबर 2 आहे, नंबर 2 आहे ब्लफ, तर ब्लफिंग करायचं, ब्लफ करायचं असं नेल्सला। आणि हे आहे, हा येल्लो कलर आहे, हा स्मूथ करतं नेल्सला, जे आपण ब्लफिंग किंवा फाईल केलेले असले ते सगळी हे निघते ना याची डेड स्किन, तर ह्याच्या साह्याने ते सगळं स्मूथ होण्यास मदत होते। आणि हे शाईन, तुमच्या नेल्सला हे शाईन करतात। तर आता मी इथे यूज करते आहे ते आहे नेल पुशर। याच्या मदतीने
शेप अजून छान होतो. म्हणजे नेलला असं जी स्किन असते आपली नेलच्या आजूबाजू ती पुश करायची आणि शेप अजून छान प्रकारे याच्या मदतीने करता येतो. तर आता मी इथे अप्लाय करते आहे क्युटिकल ऑइल. तुमच्याकडे साधं ऑइल असलं, आल्मंड ऑइल, ऑलिव्ह ऑइल हे तुम्ही अप्लाय करू शकतात. आता मी नेल पेंट लावणार आहे. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला? घरच्या घरी मॅनिक्युअर कसं करता हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत. आणि तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा आणि सांगा मला. तोपर्यंत मस्त राहा, लाईफ एन्जॉय करा. बाय.